मित्रांनो, कथा सुरू करायच्या अगोदर शॉर्ट आउट टू इट्स ओवी गर्ल. जर तुम्हालाही शॉर्ट आउट हवा असेल तर खाली कमेंट नक्की करा. चला तर आपण आजच्या थरारक भयकथेला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, मी एक ट्रक ड्रायव्हर आहे. माझं नाव सुधीर. हे फक्त कोणती तरी गोष्ट नाही, ही माझी अनुभवलेली खरी घटना आहे. लोक म्हणतात की रात्री भूतांच्या गोष्टी बोलायच्या नसतात, पण आमचं आयुष्यच रात्रीपासून सुरू होतं, जिथे आम्ही रात्री उशिरापर्यंत ट्रक चालवत असतो. ट्रक चालवणं आमच्यासाठी फक्त नोकरी नाही, ती एक तपस्या आहे. अनेक रात्री आम्ही एकटेच रस्त्यावर असतो, त्या लांब काळ्याकुट्ट हायवेवर. आमच्यासोबत फक्त इंजिनची घरघर आणि जुन्या फिल्मची गाणी असतात. आणि विश्वास ठेवा, अशावेळी या सुनसान रस्त्यांवर जिवंत माणसांपेक्षा अनोख्या, अनोळखी, अगदी नकोशा गोष्टी जास्त भेटतात, ज्या तुम्ही आम्ही कल्पनाही करू शकत नाही. ही गोष्ट आजपासून साधारण 7-8 वर्षापूर्वीची आहे. मी वर्षानुवर्षे दुसऱ्यांचे ट्रक चालवून पायी पायी साठवली आणि शेवटी स्वतःचा 14 चाकांचा ट्रक घेतला. ट्रक सेकंड हँड होता, पण माझ्यासाठी तो राजवाड्यासारखाच होता. मी त्याला नवा पेंट करून घेतला, केबिन छान सजवलं आणि समोर मोठ्या अक्षरात लिहिलं, जय बजरंग बली. व्यवसाय छान चालू होता. आधी महिन्याला 10,000 सुद्धा कठीण जात होते, आता 30-40,000 सहज येत होते. आणि हीच गोष्ट काही लोकांना चावायला लागली. ढाब्यावर आम्ही जेव्हा थांबायचो, ते भावभाव म्हणणारे लोक अचानक बदलले. माझ्या नवीन गाडीकडे, माझ्या कमाईकडे बघून त्यांच्या जळजळ दिसायची. मला वाटायचं, किती विचित्र जग आहे, दुसऱ्यांची प्रगती पाहत नाही लोकांना. पण मला आजही आठवतं, ती अमावस्येची रात्र होती. मला नाशिकहून नागपूरकडे काही इंडस्ट्रीयल पार्ट्स घेऊन निघायचं होतं. साधारण रात्रीचे 11 वाजले असतील. सामान लोड झालं. मी ट्रक स्टार्ट केला, अगरबत्ती पेटवली आणि बजरंगबलीचं नाव घेऊन प्रवास सुरू केला. पण त्या रात्री रस्ता खूपच सुनसान होता, विशेषतः माळशेज घाटाचा तो भाग. पावसाच्या सरी नुकताच थांबल्या होत्या आणि रस्त्यावर हलक्या धुरकट धुक्याचा थर उठत होता. माझ्या हेडलाईट्स त्या धुक्यातून कापत पुढे जात होत्या. घाट चढता चढता 1 वाजून गेला. चहूबाजूला पूर्ण शांतता. आणि तेव्हाच एका तीक्ष्ण वळणावर माझी नजर रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या एका काळ्या गोष्टीवर गेली. आधी वाटलं एखादा प्राणी मेलाय कदाचित, पण जवळ गेलो तसं लक्षात आलं ती एक काली पोटली होती. तिच्या आसपास 2-4 लिंबू आणि काही विचित्र वस्तू टाकलेल्या होत्या. क्षणात कळलं, हा कुणाचा तरी उतारा होता, म्हणजे कुणाची तरी बाधा दुसऱ्यांवर टाकण्यासाठी टाकलेलं तांत्रिक सामान. ड्रायव्हर लोकांसाठी ही नवीन गोष्ट नव्हे. आम्हाला असे उतारे बऱ्याचदा दिसतात आणि मी नेहमी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचो. पण त्यावेळी माझ्याकडून एक चूक झाली. वळणकडेला खोल दरी, ब्रेक मारणं शक्यच नव्हतं. ट्रक थेट त्या पोटलीवरून गेला. मी नीट पाहिलं नाही, पण पुढचं चाक लिंबू पोटलीवरून गेलं आणि त्याच क्षणी इंजिन घरघरलं. केबिनची लाईट जी नेहमी बंद असते, ती एकदम झपझप चमकू लागली. मी आश्चर्याने डॅशबोर्डकडे पाहत होतो आणि अचानक एक कडक थंडावा कॅबिनमधून गेला. एसी बंद, काच पूर्ण चढवलेल्या, तरीही अंगावर कळ येणारी बर्फासारखी थंडी. माझ्या मणक्यापासून ती थंडी पसरत संपूर्ण शरीरात गेली. मी शिवा देत ट्रक पुढे हाकला. घाट संपल्यावर एका छोट्या चहाच्या टपरीवर मी थांबलो. खाली उतरलो आणि टायर पाहिले. पुढच्या चाकावर लिंबाचा रस, पिवळे तुकडे आणि एक्सेलमध्ये काळा ओला कपडा अडकला होता. तो काढताना त्यातून काहीतरी खाली पडलं. लाल कुंकवात माखलेली, पांढऱ्या पिकलेल्या केसात बांधलेली एक घाणेरडी बाहुली, डोळ्यांच्या जागी 2 मोठ्या पिना खुपसलेल्या. ते पाहून माझा हात थरथरला. हा काही साधा उतारा नाही असं मनात आलं. मी तिला हात लावला नाही, फक्त काठीने दूर फेकून दिलं. हनुमान चाळीसा लावली आणि ट्रक पुढे चालू केला. स्वतःला समजावत होतो, काही नाही होत अशाने. पण मग सुरू झालं खरं संकट. नागपूरपर्यंत जाताना
ट्रक 3 वेळा बंद पडला. टेम्परेचर लाल झालं. नागपूरच्या यार्डला पोहोचल्यावर कॅबिनमध्ये एक विचित्र वास आला. लिंबाचे सडलेले तुकडे आणि जळणारे केस एकत्र जळल्याचा वास, अगदी त्या बाहुलीसारखा. मी कसाबसा ट्रिप पूर्ण करून नाशिकला परतलो, पण परतलेला मी तो माणूस नव्हतो. त्या वासाचा, त्या बाहुलीचा, त्या लिंबाचा विचार माझ्या डोक्यातून जातच नव्हता. दिवसाचे 3 धुवे, नवीन परफ्यूम, काहीच उपयोग नव्हता. रात्री रस्त्यावर निघताच तोच वास परत यायचा. मला भीती वाटू लागली. माझ्या ट्रकमध्ये कोणीतरी आहे अशी विचित्र जाणीव व्हायला लागली आणि या सर्वांचा परिणाम माझ्या कामावर दिसू लागला. तरक्की थांबू लागली आणि हे सगळं एका मोठ्या बोरिवलीच्या ऑर्डरपासून सुरू झालं. मी सिमेंट लोड करून निघालो, पण कसारा घाट चालताना ट्रकने अचानक मोठा झटका दिला आणि बंदच पडला. वर खाली सर्व तपासलं, तेल, पाणी, वायरिंग सर्व ठीक, तरीही तो स्टार्ट झाला नाही. मी त्या भयंकर शांत रात्री एकटाच मृतासारखा ट्रकमध्ये बसलो होतो आणि त्या रात्री मी एक विचित्र गोष्ट जाणवली. त्या शांततेत मला 2 आवाज ऐकू येत होते. ट्रकच्या मागून मला एक आवाज येत होता, जणू कुणीतरी आतमध्ये सिमेंटची पिशवी ओढत चालला आहे. मी 2-3 वेळा खाली उतरून मागे पाहिलं, पण तिथं काहीच नव्हतं. आणि दुसरा आवाज, तो तर सगळ्यात विचित्र होता. तो आवाज माझ्याच कॅबिनमधून येत होता. जेव्हा माझी डोलकी लागत असे किंवा मी डोळे मिटून थोडा विसावण्याचा प्रयत्न करत असे, तेव्हा अगदी मंद, कुजबुजल्यासारखा एक आवाज माझ्या कानावर यायचा, जणू एखादी बाई दूर कुठेतरी अंधारात उभी राहून रडत आहे अशा प्रकारचा आवाज. सुरुवातीला असं वाटायचं की ती बाई एकदम रिकाम्या काळोख्या वाळवंटात दूर कुठे रडत बसली आहे, पण मग तो आवाज हळूहळू मोठा व्हायला लागे. असं वाटे की ती रडणारी बाई अंधारातून धावत धावत माझ्या दिशेने येत आहे आणि मी बघूही शकत नव्हतो की ती येते कुठून. जितका तो आवाज जवळ येत जाई तितका घाबरून मी परत एकदम जागा होत असे. पण तरीही भीतीने थरथरत असलो तरी मी ट्रक सोडून कुठे गेलो नाही. घाबरतच का होईना मी ती रात्र काढली. सकाळी एक मेकॅनिक आला. त्याने बोनेट उघडला, 2 वायर हलवल्या आणि म्हणाला, भाऊ सगळं ठीक आहे, स्टार्ट करा. आणि एका सेल्फमध्ये ट्रक सुरू झाला. मी चकित, हे कसं शक्य आहे, पण उत्तर कोणाकडे नव्हतं. त्या रात्री उशीर झाल्यामुळे तो बोरिवलीचा मोठा ऑर्डर माझ्या हातातून गेला. मालकाने संपूर्ण पैसे कापले, पण ही तर फक्त सुरुवात होती. माझं काम आठवड्याला खाली जाऊ लागलं. कधी टायर पंक्चर, कधी इंजिन ओव्हरहीट, कधी ब्रेक दगा देत. जे क्लायंट आधी मला ॲडव्हान्स देत ते आता माझे फोनही उचलत नव्हते. सर्व मला टाळत होते आणि पैसा हातातून निष्ठ जात होता. तसे मीही बदलत होतो. आधी हसमुख असलेला मी आता चिडचिडा झालो होतो. ढाब्यावर छोटी छोटी कारणं काढून भांडायला लागायचो. चहावाल्याला देखील शिव्या द्यायचो. जे काही ट्रक ड्रायव्हर माझे दोस्त होते तेही आता मला टाळू लागले. त्यापैकी एकाने तर थेट सांगितलं, तू आधीसारखा राहिला नाहीस, तुझ्या डोळ्यात आता वेगळंच काही दिसतं, ते नेहमी लाल असतात, जणू तू कित्येक रात्री झोपलास नाहीस. आणि खरंच सांगायचं तर ते बरोबर म्हणत होते. मला झोपच येईना. आठवत नाही किती रात्र मी नीट झोपलो नव्हतो. कॅबिनमध्ये डोळे मिटले की वाटायचं कोणीतरी माझ्या अंगावर सरकतंय. ती थंडी, ती बर्फासारखी कडाक्याची थंडी जी मला घाटात जाणवली होती, ती आता माझ्यासोबतच राहू लागली होती. जाळ ब्लँकेट घेऊन झोपलो तरी दात आपोआप खळखळ व्हायचे आणि सर्वात भयानक म्हणजे मला झटके येऊ लागले होते. कसं सांगू, पण हे असंच व्हायचं. मी ट्रक चालवत असताना समोर स्वच्छ हायवे आणि अचानक माझं भानं सुटायचं आणि जेव्हा शुद्ध यायची तेव्हा सकाळचे 5-6 वाजलेले असायचे आणि ट्रक एखाद्या अनोळखी कच्च्या रस्त्यावर किंवा पूर्ण सुनसान शेतात उभा असायचा. इंजिन बंद, कॅबिनमध्ये तोच वास, सळका लिंबू आणि जळलेले केस आणि स्टेअरिंगवर चिकटपणा, जणू कोणीतरी त्यावर लिंबू चोळून ठेवलं होतं. आणि सर्वात भयानक, मला काहीच आठवत नसे की मी इथे कसा आलो. मी स्वतःलाच खोटं धैर्य देत होतो. सगळं ठीक आहे, काही नाही. पण एक रात्र अशी आली
की मी पूर्णपणे तुटलो. माझ्या ट्रकच्या EMI थकायला लागल्या. बँकेचे फोन रोज यायचे. काम नाही, डिलिव्हरी नाही. ट्रक नेहमी डेपोच्या कोपऱ्यात उभाच. माझी सगळी कंबर तुटली होती. एका दिवशी सगळे ट्रक आपापल्या फेऱ्यांसाठी निघून गेले आणि फक्त माझा ट्रक कोपऱ्यात एकटा उभा. मी स्टेअरिंगला डोकं टेकून रडत बसलो. देवा, मी असं काय पाप केलं? तेवढ्यात मला काही जाणवलं. कॅबिन अंधारात होता आणि माझ्या नजरेला सीटखाली काहीतरी चमकत असल्याचं दिसलं. मी खाली हात घालून ते उचललं. ती एक पिन होती, सगळी तशीच जशी त्या बाहुलीच्या डोळ्यात खुपसलेली होती. ही माझ्या कॅबिनमध्ये कशी आली? मी थिजलोच आणि त्याच क्षणी स्लीपर बर्थवरून एक मंद दाबलेली स्त्रीची हसू येऊ लागली. माझ्या स्लीपवरून, जिथे मी काही वेळापूर्वी झोपायचा प्रयत्न करत होतो, ती तेथून हसत होती. माझं रक्त गोठलं. मी थरथरत्या हाताने टॉर्च उचलली. विजेसारखा मागे वळलो आणि सरळ त्या बर्थवर प्रकाश टाकला. कुणीच नव्हतं, फक्त ती जुनी मळकी चादर. पण टॉर्चची किरणं त्यावर पडताच एकाएकी तोच वास, सळका लिंबू, जळलेले केस, तोच दर्प इतका प्रखर झाला की श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. डोळ्यातून आपोआप पाणी आलं आणि त्याच क्षणी माझ्या डोळ्यांसमोर ती चादर हलली. अगदी हळू, जणू त्याच्या खाली कुणीतरी श्वास घेत होतं. मी थरथरत्या हाताने चादरीवर हात ठेवला. तिकडची जागा बर्फासारखी गोठलेली होती. मी किंचाळत कॅबिनचा दरवाजा उघडला आणि खाली उडी मारली. त्या दिवसानंतर मी तो स्लीपर बर्थ कायमचा बंदच ठेवला. मी कॅबिनमध्ये स्टेअरिंगवर डोकं टेकवून थोडं झोपायचा प्रयत्न करत राहायचो, पण झोप ती तर मला सोडूनच गेली होती. आणि मग अशीच एक अमावस्या आली. माझ्या घरी बँकेतून नोटीस आली होती. सुधीर ढवळे या नावाने. त्यांनी स्पष्ट लिहिलं होतं, जर या महिन्याच्या 7 तारखेपर्यंत EMI भरली नाही तर आम्ही तुमची गाडी जप्त करू. आणि 2 दिवसांनीच ती 7 तारीख होती आणि आजच अमावस्या होती. पूर्वी जे काही घडलं होतं त्यामुळे मी रात्री उशिरापर्यंत ट्रक चालवणं थांबवलं होतं. पण आता माझ्याकडे दुसरा पर्याय उरला नव्हता. काहीही करून मला बुकिंग करायला हवी होती. पैसे शोधायचे होते. मग कशीही कुठलीही बुकिंग मिळाली तरी चालेल आणि मी ती घेतली. त्या रात्री मला खानदेशकडे काही माल घेऊन जायचं होतं. संपूर्ण रात्र मी गाडी चालवतो. शरीरात उष्मा असली तरी आतून बर्फासारखी थंडी सतावत होती. साधारण रात्रीचे 2 वाजले असतील. जोराची भूक लागली म्हणून मी 4थ्या गावाजवळील एका ढाब्यावर थांबलो. तेच माझे जुने अड्डे होते. तिथे 4-5 ड्रायव्हर आधीच बसलेले होते. त्यांनी मला पाहिलं आणि सगळे शांत झाले, कारण माझी अवस्था एवढी बिकट झाली होती की एखाद्याला माझ्याकडे पाहावंसंही वाटलं नाही. वाढलेली दाढी, अश्रू घेरलेले डोळे आणि कमकुवत झालेलं शरीर. मी एका कोपऱ्यात बसून अंड्याची भुर्जी आणि पाव ऑर्डर केली. काही वेळात गरम प्लेट माझ्या समोर ठेवली गेली. मग मला नक्की काय झालं ते मला तेवढंच आठवतं. मी फक्त त्या प्लेटकडे पाहिलं आणि माझे हात माझे राहिलेच नाहीत. ते कुठल्या तरी भुकेच्या प्राण्याच्या पंजासारखे झाले होते. मी त्या गरम भुर्जीला आणि पावला प्राण्याप्रमाणे तोंडात ढकलू लागलो. तोंडातून मसपत चपचप असा घिनघिन आवाजात खात होतो. भुर्जीनं तोंड जळत होतं तरी देखील मी थांबलो नाही. मी एखाद्या राक्षसानं जसं खायचं तसंच खाऊ लागलो. आणि मग बंटू नावाचा एक ट्रक ड्रायव्हर माझ्या खांद्यावर हात ठेवत घाबरून म्हणाला, अरे सुधीर, हळू खा, काय करतोयस तू? प्राणी आहेस का? मी चटकन माझं डोकं वर केलं. माझ्या नजरा बंटूवर आल्या. बंटूचा चेहरा भीतीनं पांढरा करून गेला. मी त्याला पाहिलं आणि एका विचित्र आवाजात हसू फुटलं. गळ्यातून एक भयानक आवाज. मी काहीतरी म्हणालो, पण तो माझा आवाज नव्हता. ती एखाद्या स्त्रीची दबलेली वेदनादायक किंकाळी होती. भूक आहे, अजून भूक आहे, हे म्हणत मी बंटूच्या प्लेटकडे हात वाढवला. भूत भूत, बंटू ओरडत पळून गेला. त्यावेळी ढाब्यावर बसलेले सर्व लोक घाबरून मला पाहत होते. मीच मातीवर गुंगारलेल्या हातांनी जेही अन्न खाली घसरलं होतं ते उचलून माझ्या बोटांनी मी खात होतो. नंतर अचानक माझा स्वाभिमान जागा झाला. मी स्वतःला पाहिलं. मी मातीवर झुंजत एखाद्या कुत्र्यासारखा वागत होतो. लोक मात्र माघारी उभे राहून
घाबरून मला पाहत होते. मला हे सगळं खूप वेगळं वाटलं आणि मी रडत उठून पळत निघालो. मी ढाब्याच्या लोकांना पैसेही दिले नाही आणि थेट माझ्या ट्रकमध्ये उडी मारून बसलो. ट्रक हायवेला काढून मी बदलापूरकडे वळवला. मला आठवलं, माझा एक जुना ड्रायव्हर मित्र गजानन बदलापुरात राहायचा. तो नेहमी सांगायचा की बदलापुरात एक भगत आहे, अशी माणसं जी विविध करणी बाधा ओळखतात आणि त्यावर उपाय करतात. पूर्वी मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही, पण आता असं वाटत होतं की तोच माझा शेवटचा मार्ग आहे. मी वेडा होऊन ट्रक चालू करून बदलापूरच्या बायपासकडे निघालो. माझे हात स्टेअरिंगवर थरथरत होते. साईडमध्ये भरलेली स्लीपर खोलीच्या पडद्यावर असलेला काही चेहरा काचेतून माझ्याकडे बघून राहिला का, या भीतीने मी वारंवार बघत होतो. बदलापुरात पोहोचलो तर गजाननबद्दल ढाब्यामध्ये कुणालाच काही माहिती नव्हतं. जवळच्या दुसऱ्या ढाब्यावर जाऊन तळतळत्या गळ्याने मी एका नावाचा उल्लेख केला, भगत. तो ड्रायव्हर भगत कुठे मिळेल? ढाबा मालकाने माझ्याकडे विचित्र डोळ्यांनी पाहून तोंडातल्या काहीतरी गोष्टीवर थुंकून सांगितलं, हायवे पार त्या बाजूला जिथं सगळ्या फाटलेल्या गाड्या पडल्या आहेत, तिथं मिळेल तो बाबा. मी ताबडतोब हायवे पार धावत गेलो. सदाशिव भगत हे त्याचं खरं नाव. त्या हाताष्टकाच्या कब्रिस्तानाच्या मध्ये एक जुनी फुटलेली बस पडलेली होती. तेच कदाचित सदाशिव भगत याचं स्थान होतं. तिथून अगरबत्त्यांचा, जळलेल्या डिझेलचा तीव्र दुर्गंध येत होता. मी आतमध्ये शिरलो. आत अंधार होता. एका जुन्या ट्रकच्या सीटवर बसलेल्या एखाद्या माणसाला मी पाहिलं. बुजुर्ग. त्याचे वय 70 पार होते. शरीर बारीक होतं. त्याच्याकडे एक डोळा व्यवस्थित होता, पण दुसरा डोळा पूर्णपणे पांढराट, दुग्धासारखा आणि अंधारात चमकणारा होता. मी बोललो, सदाशिव भगत, पण कोणताही आवाज आला नाही. त्याने माझ्यावर आपली पांढरी डोळ्याने घोर नजर टाकली आणि म्हणाला, बोल. मी म्हणालो, मी एक ट्रक ड्रायव्हर. त्या कबाडी बसच्या मजल्यावर बसून लहान मुलाप्रमाणे मी सर्व काही सांगितलं. पोटलीचा उतारा, ती बर्फिली थंडी, ट्रक वारंवार बंद पडणं, ती पीत आणि ढाब्यावरची माझी वागणूक. जेव्हा मी जमिनीवर अन्न खात होतो तेवढा प्रसंगही मी त्याला सांगितला. तो माझी गोष्ट ऐकत बसला आणि कुठेतरी डोकं हलवत होता. मी शांत झालो तर त्याने आपल्या खिशातून राखेचा एक पुट्टा काढला आणि तो हवेत सोडला. त्यांनी गुणगुण स्वरात म्हटलं, जळतंय तुझ्यावर. तुझी तरक्की कुणाला रास येत नाही आहे. सुधीर, तुझं नाव आहे ना? बघ, हे साधं भूतप्रेत नाही, ही करणी आहे. एक अशी पिशाच जो तरक्कीचा मार्ग अडवते. तिला तुझ्याशी जोडण्यात आलंय. ती आधी रस्ता फाळते, मग गाडी नष्ट करते आणि शेवटी मालकाला खाते. बाबा बोलत होते आणि माझ्या अंगावर हूक येत होती. मी घाबरून मागत होतो, काढा माझ्या ट्रकमधून, माझ्या शरीरातून, माझ्या आयुष्यातून. बाबा शांततेने काहीतरी माझ्याकडे फेकत मला बोलले, ती तुझ्या शरीरात नाही आहे, ती तुझ्या गाडीत आहे. तो जो उतार ओलांडला होतास, ती वस्तू तुझ्या गाडीच्या लोखंडी भागाला चिकटून राहिली आणि आता ती तुझ्या ट्रकमध्ये बसून राहिली आहे, जणू एखादी सवारी. जोपर्यंत ती आपली मंजिल गाठत नाही तोपर्यंत ती सवारी सोडणार नाही. बाबा आपल्या जागेवरून उठले. त्यावेळी त्याच्या पांढऱ्या दुग्धसर डोळ्यांनी अंधारातही मला घुरताना वाटत होते. उठताच त्यांनी मला आदेश दिला, जा, ज्या चाकाखाली ते लिंबू तुटलं होतं त्या चाकाच्या एक्सेलला चिटकलेला ग्रीस तुझ्या बोटावर घेऊन ये. त्या क्षणाला माझे पाय जणू थंड होऊन फिक्के झाले. जा, ते एकदम ओरडले आणि मी थरथरून ट्रककडे पळालो. तेव्हा रात्री सुमारे 3 वाजत होते. मी चाकाखाली बसून त्या घाणेरड्या काळ्या एक्सेलवर हात फिरवला. माझ्या बोटांवर तो चिकटसर थंड ग्रीस लागला. ताबडतोब मी तो बाबांच्या कडेला घेऊन गेलो. बाबांनी एक स्टीलची वाळग घेतली. त्यात आपली बाटलीतलं थोडंसं डिझेल ओतलं. त्यांनी माझ्या बोटावरून तो ग्रीस घेतला आणि वाळग्यात टाकला. नंतर त्यांनी पाकिटातून एक बिडी काढून पेटवली आणि ती जळती बिडी वाळग्यात टाकली. एक जोराचा स्फोट झाला आणि डिझेल भडकून घाणेरडी हिरवटी रंगाची ज्वाला झाली. संपूर्ण बसमध्ये जळलेल्या केसांचा आणि सडलेल्या लिंबांचा दुर्गंध भरून गेला.
बाबा त्या हिरव्या ज्वालांकडे बघत होते. अचानक त्यांचा आवाज बदलला. आता तो कोणाच्या तरी वेगळ्या अनपेक्षित स्वरासारखा वाटत होता. दिसतंय, मला सगळं दिसतंय. एक हायवे आहे, एक स्त्री नाही, ते दोघंजण आहेत. एक पुरुष, एक स्त्री. ती स्त्री तुझ्या मागावर आहे, ती तुझ्या मागे आहे. त्याचवेळी त्या ज्वालेमध्ये उगवलेल्या प्रकाशात मला काचेवरून मागे एक ओरडणाऱ्या स्त्रीचा चेहरा दिसला. एक काळसर जळालेला चेहरा. ते पाहून मी घाबरलो, मागे पडलो. त्या क्षणी बाबांनी मुठीवर राग वाळग्यात टाकून आग विझवली. आग विझताच बसच्या आत एक मृत्यूसारखी शांतता पसरली. सुधीर, तुझे नाव सुधीर आहे ना? तुझ्यासमोर 2 मार्ग आहेत. किंवा हा ट्रक, किंवा तुझं जीवन सोडून पडून जा, किंवा त्या करणीला पलटवून टाक. त्यांनी हाक मारली. मी धडधडत विचारले, काय? कसं बाबा? हो, त्यांनी म्हटलं, जसं त्याने बोरा टाकला तसंच त्याला परत कलावं लागेल. ज्याने तिला पाठवलंय ती पिशाचिनी त्याच्याकडे परत जाईल आणि नंतर सगळं ठीक होईल. मला चालेल बाबा, मी तो पापी सोडणार नाही, मी हकलत म्हटलं. बाबा हसले आणि माझ्या खांद्यावर थाप दिली. इतकं सोपं नाही. ही पिशाचिनी इतक्या सोप्या रीतीने नाही निघणार. ती तुझ्या गाडीला आपलं घर समजून बसली आहे. ती बाहेर काढण्यासाठी आपल्याला तुझ्या कॅबिनमध्ये जावं लागेल आणि तिला ओढण्यासाठी तुझं पर्यायाने बळी व्हावाच लागेल. त्या रात्री कबाडी ट्रकच्या त्या कब्रिस्तानात हवा देखील थांबलेली होती. इतका खोल सन्नाटा होता की स्वतःच्या हृदयाच्या धडधडण्याचे आवाज ऐकू येत होते. बाबा माझ्या ट्रकच्या कॅबिनमध्ये चढले. ते चढताच ट्रकचे सस्पेन्शन चरघळले. जणू अचानक वजन वाढले असावे. सडलेले लिंब आणि जळालेले मांस याचा वास असह्य झाला होता. बाबांनी माझ्या गुडघ्यांवर एक जंग लागलेला जळ पाना ठेवला. त्यावर बांधलेले लाल दोरे रक्तासारखे दिसत होते. त्यांनी माझ्या डोळ्यांकडे पाहून त्यांची पांढरी दुग्धसर डोळे थरथरू लागले आणि त्या भारी आवाजात ते म्हणाले, सुधीर, आज रात्र फक्त तुझीच नाही तर तिचाही कसोटीचा वेळ आहे. ही पिशाचिनी भुकी आहे. आपण तिला काढून टाकणार आहोत, म्हणून ती तुला सोडणार नाही. लक्ष ठेव, जेव्हा ती येईल तिच्या डोळ्यात बघू नकोस. जर तू बघितलास तर तू अडकशील आणि ती तुझ्यात प्रवेश करेल. फक्त तिचा आवाज ऐकून त्या ठिकाणी वार कर, समजलास? मी फक्त हो म्हटलं. मी ड्रायव्हर सीटवर बसलो आणि स्टेअरिंग इतकं घट्ट धरलं की बोटातील नसा पांढऱ्या पडल्या. बाबाच्या कॅबिनमध्ये काचांवर आतून राख परतली. यामुळे बाहेरून आजचं काही दिसेल असं राहिलं नाही. जणू आपण लोखंडाच्या पेढीत कैद झालो होतो. ते त्यांच्या झोलीतून काही सुके काळे पान काढून जाळले. केबिनमध्ये एक तिखट धूर भरला. नंतर बाबांनी एक मंत्र म्हणायला सुरुवात केली. सुरुवातीला काहीच झालं नाही, फक्त धूर गर्दीत फिरत राहिला. पण नंतर केबिनचे तापमान अचानक घसरले. इतके थंड की विंडशील आतील बाजू तुटण्यासारखी झाली. डॅशबोर्डच्या थोड्या धुळीवर बर्फाचे पातळ पडदे जमा झाले. माझे दात किटकिटू लागले. तरीही मी जबडा घट्ट धरून घेतला. इतक्या ट्रकच्या फरशा खालून एक आवाज आला, जणू कोणी लोखंडी पाठीखाली झोपून नखेने त्या पातळ धातूवर कोरडत आहे. तो आवाज हळूहळू वर येऊ लागला. आवाज इतका भयानक आणि तेजस्वी होता की माझे कान सुन्न झाले. हलू नकोस सुधीर, बाबा ओरडले. त्यांच्या नाकातूनही त्यावेळी रक्त येऊ लागलं. अचानक ती सीट बेल्ट, जी मी पण घातलीही नव्हती, आपोआपच तग धरून माझ्या गळ्यावर मोडली. त्या जिवंत सापासारखी घट्ट झाली. माझा श्वास रोखला गेला. मी हातपाय मारू लागलो आणि तसा स्लीपर बर्थचा पडदा, जो इतका काळ सील केलेला होता, अचानक फाटून हलला. त्या पडद्याच्या मागून एक हात घसरला. तो हात नव्हता, ती जळालेली काळी त्वचा आणि फुटलेल्या हाडांचा ढासा होता. त्या हातातून चिकट काळं पाणी ओघळत होतं. त्या हाताने माझी सोंडी मागून घट्ट पकडली, लोखंडासारखी पकड. तो हात बर्फासारखा थंड होता आणि तरीही माझ्या त्वचेला जळजळ देत होता. माझ्या कानाजवळ एक भयानक आवाज आला. माझं शरीर सुन्न होत चाललं होतं. अंधार माझ्या डोळ्यावर पसरत होता. अंधार माझ्या डोळ्यांवर पसरत होता. तेव्हा बाबांनी आपल्या हातावर एक जळता कापूर ठेवून ते त्या काळ्या हातावर दाबला. जणू काही जाळलं गेलं. एक मांस जळल्यासारखा
घृणास्पद वास आला आणि एक उत्कट किंकाऱ्यासारखी ओरड उठली. असा त्यांना आवाज आला की केबिनच्या काचावर आधीच पडलेल्या कंपनात हे सगळं जाणवत होतं. त्या हातांनी मला सोडलं आणि मी पुढे कोसळलो. सुधीर मार, बाबा ओरडले. ती स्लीपर बसच्या आत आहे, तिला मार. मी थरथरत्या हातांनी तो जळपाना उचलला. माझं शरीर साथ देत नव्हतं. जणू खांद्यांवर पर्वताचे ओझे आले होते. मी अखेरची ताकद लावत मागे वळलो. स्लीपर बसचे पडदे फाटलेले होते आणि त्या अंधाऱ्या कोपऱ्यात ती बसलेली होती. ती बाहुली नव्हती, ती एक स्त्री होती. तिचं शरीर अपघातात कुचललेलं होतं. तिचं डोकं धडशी उलटलेलं होतं. तिच्या डोळ्यांच्या जागी ती पिण्याची जागा नव्हती. तिथे 2 खोल काळे खड्डे होते ज्यात कीटक वावरत होते. ती मला पाहून हसली. तिचे तुटलेले दात आणि काळे फुटलेले दात दिसले. तिने आपले तोंड उघडलं आणि ती माझ्याकडे झपाटून आली. मी डोळे मिटले आणि उरलेल्या सर्व शक्तीने तो जळपाना उचलून हवा दिसून त्या तिच्या चेहऱ्यावर ठोकला. आवाज आला जणू एखादा ओलसर बट्टा फुटला. ट्रक उडाला जणू बाहेरून कोणीतरी स्फोट केला. ती स्त्री धुरासारखी फाटली, परंतु ती फाटताना तिच्या काळ्या चिकट द्रवाचा थेंब माझ्या चेहऱ्यावर आणि माझ्या डोळ्यात पडला. मी उलट्या करून सीटवरून खाली कोसळलो. केबिनमध्ये चक्रीवादळ उभं राहिलं. बाबांची ताट, पान, राग सगळं हवेत उडू लागलं. ट्रकच्या हेडलाईट सुरू बंद होत होत्या आणि केबिनमध्ये एक विचित्र स्वर गुंजत होता. बाबांनी आपल्या शेवटच्या शक्तीने ती हिरवी राख उचलली आणि स्लीपर बर्थकडे फेकून ते बोलले, जा जा, ज्याने तुला पाठवले त्याच्याकडे जा आणि त्याची आत्मा कोलतोडून टाक. एका क्षणी असं वाटलं की ट्रकमधून सगळे वायू काढून घेतलंय. माझे कान सुन्न झाले आणि मग सर्व शांत झालं. एकाच वेळी सर्व थांबलं. ट्रकही हलणं थांबून बसला. आतले दिवे बुडाले. ती भयानक थंडी एकदम निघून गेली. मी कॅबिनमध्ये पडून अर्धा बेशुद्ध झालो होतो. माझ्या गळ्यावर त्या काळ्या हाताच्या जळलेल्या चिऱ्या होत्या. संपूर्ण शरीर वेदना आणि थकवणीत तरळत होतं. बाबा तेही अकर्षक श्वासांसारखे सीटवर निरळून पडले होते. त्यांच्या नाकातून आणि कानातून रक्ताच्या पातळ रेखा उघडत होत्या. त्यांनी थरथरत्या हाताने माझ्याकडे इशारा केला आणि दमलेल्या तुटक्या आवाजात म्हणाले, ती बला निघून गेली आहे सुधीर, पण पूर्णपणे नाही. ही उलटण आहे. आता ती तिच्या मालकाला शोधत भटकत आहे. पण लक्षात ठेव, जर ती परत आली तर तू हा ट्रक सोडून निघून जा, कारण त्यापुढे मी काही करू शकणार नाही. त्या रात्रीनंतर सगळंच बदललं. मी पुन्हा आठवडा बिछाण्यातच पडलो होतो. तापाने अंग मळून टाकलं होतं. पण जेव्हा मी उठलो तेव्हा मनातला तो काळोखा, अंगाशी आयुष्यभर चिटकलेला भीतीचा भाव कुठेतरी गळप झाला होता. माझा ट्रक तो आता पूर्णपणे माझाच झाला होता. तो पुन्हा कधी बंद पडला नाही. धंदा हळूहळू परत रुळावर आला. मी ट्रक पुन्हा रंगवला. तो जुना वास तो कायमचा गेला होता. असा 1 महिना गेला. पुन्हा अमावस्येची रात्र होती. मी त्याच 40 गावच्या ढाब्यावर ट्रक लावून चहा पीत बसलो होतो. ट्रकच्या पुढच्या काचेवर बाबांनी दिलेला काळा दोरा बांधलेला होता. इतक्या ढाब्यावर गडबड झाली. पोलीस जीप सायरन वाजवत आली. एक कॉन्स्टेबल पाणी मागत आत आला. मी आणि बंटू दोघेही तिथेच उभं होतो. बंटूनं विचारलं, काय झालं साहेब, अपघात वगैरे? कॉन्स्टेबलने पाण्याचा घोट घेतला आणि चेहऱ्यावरून स्पष्ट भीती दिसत म्हणाला, अपघात असता तर चाललं असतं, पण हे काहीतरी वेगळंच आहे. काहीच कळत नाहीये. समोर घाटावर एक ट्रक सापडलाय. नवा ट्रक, बहुधा मालकच चालवत होता. नाव प्रकाश. चहाचा कप माझ्या ओठांवरच गोठून राहिला. बंटू पुढे विचारतो, मग कोणीतरी ट्रक लुटला का? कॉन्स्टेबलने मान नकारार्थी हलवली. त्याचा चेहरा पिवळा पडला होता. नाही, ट्रक दरीत नाही पडला. रस्त्याच्या कडेला अगदी नीट उभा होता. पण आतलं दृश्य तो थुंकी गिळत थबकला. बंटूने बेचैन होऊन पुन्हा विचारलं, काय झालं साहेब, सांगा. कॉन्स्टेबल हळू आवाजात म्हणाला, प्रकाश कॅबिनमध्ये होता. स्टेअरिंग व्हील गज्जूच्या छातीच्या आरपार गेलं होतं. पण अजब गोष्ट ही की त्याचं प्रेत काळं पडलेलं आहे. जणू कोणीतरी त्यांना आतून जाळलं आहे. आणि पूर्ण केबिन रक्त नाही तर काळ्या चिकट ग्रीसने आणि सडलेल्या लिंबाच्या रसाने भरलेली होती.
आणि सगळ्यात भयानक, प्रकाशच्या तोंडात त्याचा जबडा फाडून कोणीतरी एक जळ पाना घुसवलेला होता. हे सांगून कॉन्स्टेबलने माझ्याकडे पाहिलं. त्याला बहुतेक जाणवलं होतं की मी त्याचं सगळं ऐकलंय, पण मी त्याच्याकडे लक्ष न देता शांतपणे चहा पिणे सुरूच ठेवले. चहा थोडा कडवट वाटत होता, पण मनाला एक शांतता मिळाली होती. मी हलकेच माझे खिसे तपासले. त्या रात्री माझ्या ट्रकमध्ये जी पिन मिळाली होती ती अजूनही तिथेच होती. मी ती बाहेर काढली आणि डाब्याच्या शेजारी असलेल्या ओढ्यातल्या नालीत चुपचाप फेकून दिली. नंतर मी माझ्या ट्रकमध्ये गेलो. ट्रक स्टार्ट केला. जय बजरंगबली म्हणत मोठा हॉर्न दिला आणि रात्रीच्या काळोख्या हायवेकडे निर्भयपणे निघून गेलो. कारण आता मला कळलं होतं, जे दुसऱ्यांसाठी खड्डे खोदतात तेच सर्वात आधी त्यात पळतात आणि हायवे ज्याचा असतो त्याला सगळं परत करून देतो. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हालाही शॉर्ट आउट हवा असेल तर कमेंटमध्ये तुमचं नाव लिहायला विसरू नका.